इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये काय परिस्थिती आहे? कंत्राटीकरण खूप मोठ्या प्रमाणात आलेलं आहे. त्या ठिकाणी कुठलीच श्युरिटी नाही. आज सांगितलं उद्यापासून थांबा की कुठलाच अधिकार राहत नाही. अशा प्रकारची परिस्थिती, इतकी अस्थिरता, म्हणजे सगळ्या क्षेत्राला स्थिर करण्यासाठी जी माध्यम झगडत आहेत त्या माध्यम क्षेत्रामध्ये इतकी प्रचंड अस्थिरता निर्माण झालेली आहे की त्यासाठी बोलण्यासाठी व्यासपीठ सुद्धा नाही. आणि ज्या माध्यमामध्ये आपण काम करतो, ज्या क्षेत्रात आपण काम करतो, त्या माध्यम संस्थेत काम करतो, त्या माध्यम संस्थेमध्ये सुद्धा आपल्या प्रश्नांसाठी काय जागा आहे, काय पेस आहे, आणि म्हणून मागच्या काही काळामध्ये आर्थिक विवंचनेने अनेक पत्रकारांची आत्महत्या झाली. मात्र कुठल्या पत्रकारांची बातमी आली? आणि म्हणजे ही सगळी प्रसंग पत्रकार समाजाचा घटक नाही. पत्रकाराला सुद्धा जबाबदारी आहे. पत्रकार सुद्धा एक कुटुंबाचा प्रमुख आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार सरकार जर सगळ्या घटकांना न्याय देण्याची भूमिका घेत असेल तर सरकारने या सुद्धा घटकाला, हा सुद्धा समाजाचा प्रमुख घटक आहे, म्हणून न्याय देणं आवश्यक आहे. आणि म्हणून ही यात्रा हे सांगण्यासाठी. दुसरं, सरकार ही व्यवस्था आहे आणि ती फक्त मतांच्या गठ्ठ्यांचा विचार करून जर कुठल्याही घटकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असेल. आता सरकारने अलीकडं लाडकी बहीण योजना आणली, सरकारने अलीकडं भाऊ योजना आणली, 12वीच्या डिप्लोमा तुमच्या बाकी सगळ्यांसाठी योजना. चांगली गोष्ट आहे. सरकार देत असेल तर त्याच्याबद्दल आनंद. सरकारची योजना आम्ही लोकांपर्यंत पोहोचतो, ज्या घटकापर्यंत. पण त्यामध्ये माध्यम हा घटकाची सरकारला विसर पडलेला आहे. आणि माध्यमातल्या घटकासाठी कुठलीच तरतूद नाही, कुठलीच योजना नाही. दरवर्षी राज्य सरकार, केंद्र सरकार अर्थसंकल्प जाहीर, त्या अर्थसंकल्पावर 4-4 पान आपण विश्लेषण करतो. कोणत्या घटकाला काय मिळालं, कोणत्या घटकात त्याच्यामध्ये कसा फरक आहे, ज्या घटकाला मिळालं त्यासाठी आपण भांडतो. मात्र कधीही माध्यमातली माणसं किंवा माध्यमात काम करणारे लोक हा विचार करत नाहीत की या अर्थसंकल्पामध्ये माध्यम घटक आहे का? 1 रुपयाची माध्यम घटकाला तरतूद. बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेसाठी अनेकदा झगडल्यानंतर, अनेकदा मोर्चे काढल्यानंतर त्यामध्ये तरतूद. दुसरा, पत्रकारांना संरक्षण असणं आवश्यक आहे लोकशाहीमध्ये. 1 दशकाच्या लढ्यानंतर पत्रकार हल्ला विरोधी संरक्षण कायदा मंजूर झाला. मात्र त्या कायद्याची अंमलबजावणी होत नाही. स्थानिक पातळीवर त्या कायद्याची अंमलबजावणी पोलीस प्रशासनाकडून होत नाही. आणि म्हणून, आणि दुसरी मात्र, एखाद्या पत्रकाराने बातमी छापली, प्रसिद्ध केली, किंवा एखाद्या पत्रकाराने बातमी दाखवली आणि त्याच्यावर आक्षेप घेण्याऐवजी त्या पत्रकारावर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्याची प्रथा अलीकडे घडलेली आहे. आणि म्हणून या प्रकारे जर फौजदारी गुन्हे दाखल होत असतील तर पत्रकारांचं मॉरल, जी पत्रकारांचा जो कॉन्फिडन्स आहे, जो आत्मविश्वास आहे, तो कमी होतो. आणि म्हणून या क्षेत्रामध्ये निष्ठेने, प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पत्रकारांची संख्या कमी होऊ लागलेली आहे. आणि ती जर वाढवायची असेल तर पत्रकारांना संरक्षण आवश्यक आहे, निर्भीडपणे लिहिण्याचा अधिकार आवश्यक आहे. आणि त्यासाठी आपली मागणी ही आहे की पत्रकारांच्या विरोधात जर कंप्लेन आली, तक्रार जर आली, तर ही तक्रार चौकशीसाठी उपविभागीय अधिकारी, डिवाइस विभागाच्या अधिकाऱ्याकडे दिली जावी. आणि त्यांच्या चौकशीनंतर त्यात जर तथ्य असेल तर मग कारवाई करावी. पत्रकारांचं मनोबल खच्ची करण्यासाठी, पत्रकारांना नामावर करण्यासाठी, पत्रकारांना आपल्या उद्देशापासून बाजूला करण्यासाठी जर खोट्या तक्रारी करून त्यांना जर अशा प्रकारे अडचणीत आणलं जात असेल तर त्या संदर्भात सरकारने ठोस भूमिका घेणं आवश्यक आहे. आणि म्हणून अशा प्रकारे या सगळ्या मागण्या सरकारसमोर आणण्यासाठी आणि समाजाचं समर्थन मिळण्यासाठी ही यात्रा. मी सुरुवातीला सांग, आता या ठिकाणी वृत्तपत्र